नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलं तर मी तुमचा आभार मानतो। आज मी सुपर गोल्डन या प्लॉटवर आलेलो आहे। तर ही जी बाग आहे ते आता 7वं वर्ष चालू आहे ह्या बागेला। आणि आता ह्या बागेमध्ये आवर्जून येण्याचं आणि व्हिडिओ काढण्याचं एकच कारण म्हणजे ह्या बागेतली छाटणी ही कशा प्रकारे झालेली आहे ही छाटणी तुम्ही पहा, आणि छाटणीनंतर ते सेटिंग कशी होते ते पण तुम्हाला या बागेमध्ये दाखवतो। तर तुम्ही हे झाड पाहू शकता, किती मोठं झाड आहे, 7 वर्षाची बाग आहे। तर ह्यामध्ये आपण बऱ्यापैकी छाटणी जी चुकली जाते ते बऱ्यापैकी शेतकरी काय करतात, इथलं मधली विरळणी करतात आणि छत्रीचा गोल आकार करतात, इथली मधल्या भागाची विरळणी होते। तर ही मधली विरळणी न करता ह्याने ह्या बागेचा आकार कसा दिलेला आहे झाडाचा, आणि झाडामध्ये छाटणी कशी पाहता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे काडे, मी वारंवार तुम्हाला सांगतोय व्हिडिओमध्ये की तुम्ही पेन्सिल आकाराची काडी ठेवा। ही पेन्सिल आकाराची काडी कशी ठेवलेली आहे पाहू शकता, ही पण पाहू शकता कशी काडी ठेवलेली आहे पेन्सिल, म्हणजे पूर्ण काडी आहे तशी त्यांनी पेन्सिलची पूर्ण ठेवलेली आहे। आणि झाडामध्ये जर तुम्हाला दाटणी वाटत असली तरी त्याची काय अडचण नाही, कारण की हे पूर्ण पेन्सिल काडी असल्यामुळे ह्याला सेटिंग आहे। आणि असं नाही की हे झाड पूर्ण दाट आहे, दाट पूर्ण विरळणे आणि हवा खेळती राहते। तर आता ह्या छाटणीमुळेच झाडामध्ये जर तुम्हाला सेटिंगमध्ये जर बदल बघायचं म्हटलं तर म्हणजे पेन्सिल आकाराची काडी आणि झाड पेन्सिलपेक्षा मोठी झाड असणारी काडी, त्याच्यामध्ये बदल काय तुम्हाला दाखवतो मी। तर आता ही काडी पाहू शकता तुम्ही, ही पूर्ण, तर ही जी काडी आहे ती ही किती साईज मोठी आहे जे पाहिलेली आहे। तर ह्या साईजमध्ये ह्या काडीला जी काय ब्रँचेस आल्यात ह्या, तर ह्याला सेटिंग आहे का पहा, ही पूर्ण ब्रँचेस गेली ह्याला सेटिंग नाही, इकडनं पण गेली ह्याला पण पूर्ण सेटिंग नाही। तर आता ही काडी सोडून जे काय पेन्सिल आकाराची किंवा लहान काडी आहे तर त्याला कशी सेटिंग आहे तुम्हाला मी दाखवतो। तर आता एकदम नाजूक रिपेल आकाराची काडी, तुम्हाला रिपेलही सांगितलं जातं मी, तर रिपेल आकाराची काडी आहे। तर ह्या रिपेल आकाराच्या काडीला सेटिंग पाहू शकता इकडे, हे पहा ही जी रिपेल आकाराची काडी आहे तर ह्याला सेटिंग कशी झालेली आहे पाहू घेता तुम्ही। हे आता हे जे आहे ते हे वाळलेलं हे गेलेलं आहे, आणि हे ह्याच्यामध्ये सेटिंग कशी आहे पहा, हां सेटिंग कशी झाली आहे। कुठली काडी आहे, फक्त रिपेल आकाराची काडी आहे। आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही आणखीन थोडेसे पेन आकाराची काडी घेतली ही, तर हे पेन आकाराची काडीला पण सेटिंग पाहू शकता कशी आहे, कशी झालेली आहे सेटिंग। तर ह्याच इथं जर तुम्ही सेटिंग मिळली तर ही 1, हे 2, हे 3, 4, इथं 5, हे 6, 6 ते 7, 7, 8 एकाच ठिकाणी सेटिंग झालेली आहे। जर एवढी सेटिंग जर एकाच ठिकाणी होत असेल तर ह्या झाडाची सेटिंग झाल्यानंतर ह्याला विरळणी करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे जर तुम्हाला सेटिंग व्यवस्थित पाहिजे नसेल आणि व्यवस्थित झाडाचा आकार जर पाहिजे नसेल तर तुम्हाला अशीच छाटणी व्हायला पाहिजे। म्हणजे मी तुम्हाला जे काय सांगतोय की पेन्सिल, रिपेल आणि एक पेन आकाराची काडी जर ठेवत असेल तर तुमच्या बागेला नॅचरली पण सेटिंग होते आणि एकदम योग्य अशी होते। तर आता ही जर सेटिंग अवस्था आहे तर ह्या सेटिंग अवस्थेमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये एक रोग जर बुरशीचा पडत असेल तर कसा पडतो ते तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला। ह्याच्यामध्ये हे जे तुम्ही बघताय पाकळी, तर हे पाकळी जे आहे तर ह्या पाकळीच्या मध्ये पाणी साचल्यानंतर, म्हणजे इथं असं जर पाणी साचलेलं असेल ह्या इथं पाकळीच्या इथं, तर पाणी साचून ह्याच्यामध्ये बुरशी तयार होते आणि बुरशी होऊन इकडे काडी जाते काडीमध्ये, त्यावेळेस ह्या काडीमध्ये बुरशी गेल्यानंतर ही पाकळी खाली पडली जाते। तर ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक हात घेणं खूप गरजेचं आहे। तर त्यासाठी तुम्ही लिक्विडमध्ये जे काय बुरशीनाशक वापरतात त्याचा जास्त वापर करू शकता, पावडरपेक्षा लिक्विड बुरशीनाशकाचा वापर करा। आणि एक डंक मारणारी पण माशी राहते ह्याला, तर ते डंक मारणाऱ्या माशीसाठी तुम्ही साधा एक क्लोराचा सुद्धा हात घेऊ शकताय। तर अशा पद्धतीने तुम्ही डंक मारणारी माशी असो किंवा बुरशी असो ह्यांच्यासाठी एक 8-15 दिवसाला स्प्रे होणं गरजेचं आहे। आणि पाणी जे आहे ते तुमचं पाणी एक वापशा पद्धतीनं तुमचा पाऊस बघून त्या पद्धतीने तुम्ही रेग्युलर पाणी ह्याला झाडाला दिलं पाहिजे। आणि अशी जर तुम्ही छाटणी व्यवस्थित केली आणि एक 8-10 दिवसाला किंवा 15 दिवसाला स्प्रे एकदम योग्य असे घेतले तर तुमची बाग सेटिंग होऊ शकते। आणि सेटिंगसाठी आणखीन वारंवार सांगतो की तुमची छाटणी चुकली की तुमचं पूर्ण प्लॉट फेल गेलेला आहे। तर छाटणी ही खूप महत्त्वाची आहे। तर तुम्ही छाटणी असो किंवा इतर मार्गदर्शन त्यासाठी तुम्ही माझी संपर्क करू शकता। श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA, नंबर 820 822 1007 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। धन्यवाद। झाडाची छाटणी केलेलं आहे पाहू शकता तुम्ही, काडी कशी ठेवलेली ही पहा, एकदम रिपेल काड्या आहे त्या, किती काड्या ठेवल्या त्या 1 2 3 4 आणि 4ही काड्याला तुम्हाला सेटिंग होणार आहे। पण ही रिपेल काडी किती महत्त्वाची पहा, आणि ही जी काडी आहे ह्या काडीपेक्षा रिपेल काडीवर आपण आलेलो आहे पेन्सिल काडीवर। तर पेन्सिल काडीमध्ये पाहू शकता ही कशी सेटिंग आहे झालेली।
अशी सेटिंग होते. आणि ह्या झाडकाडीमध्ये तुम्हाला काहीच सेटिंग दिसत नाही. इथं पाहू शकता तुम्ही, काहीच नाही. आणि झाडाचं आकार बघा, तुम्हाला आतमध्ये सुद्धा एवढी काहीसुद्धा विरळणी केलेली नाही, काहीच नाही. पण झाड हे एकदम असं मोकळं आणि वातावरण हवा खेळणारं असं वातावरणामध्येच झाड दिसते तुम्हाला पूर्ण. वरची छाटणी पहा कशी केलेली आहे. इथं जरी एकमेकांना काडी घासलेली असेल, आता ही पहा, ही काडी घासली, काडी घासते म्हणून छाटणीवाले काय करतात तर ह्यातली एक काडी उडवली जाते. तर तसं केलेलं आहे काहींनी नाही केलेलं. तर कारण की आपल्याला बारीक काडी ठेवायची म्हणून त्या पद्धतीनं छाटणी केलेली आहे. झाड पाहू शकता कशा पद्धतीनं टेरेदार केलं. तर एकच झाड नाही तर तुम्ही प्रत्येक झाडं पहा कशी केलेली आहेत. काडी घासती म्हणून तुम्ही काढताय. आता ह्याच्यामध्ये एक सांगतो, आता हिथं पाहू शकता तुम्ही, ही किती गुंतागुंतीमध्ये फांदी आहे. ही हिथं घासते, ह्यालाही घासणार, हिथं घासणार आहे, हिथं घासणार आहे. म्हणून तुम्ही काय करता तर ही फांदी काढून टाकता. ही कोणती तर ही फांदी, तर ही फांदीसुद्धा इथं आपण काढलेली आहे का? काढलेली नाही. आणि ह्याच फांदीला जर तुम्हाला पाहिजे झालं तर ह्या फांदीची तुम्ही ह्या फांदीची ही पाहू शकताय कशी आलेली इकडं. आणि हिथं आल्यानंतर ही सेटिंग पाहू शकता कशी आहे त्याच फांदीला. तर त्या काडीला किती महत्त्व आहे हे तुम्ही पाहू शकताय. तर असे छाटणी जी काय चुकते तर अशी छाटणी चुकू नये एवढंच मला तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवून द्यायचं आहे. तर योग्य छाटणी तर योग्य तुमचं पूर्ण पुढचं शेड्यूल होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. श्री तुळजा हायटेक नर्सरी, शिखर, सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, नंबर 820 822 1007.